गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इयत्ता 8वीचे गणित शिकवत आहे. त्यामधील आपण 14वे प्रकरण जे आहे म्हणजेच चक्रवाढ व्याज चालू केलेलं आहे. त्यामध्ये सराव संच 14.22 आपण घेत आहोत आणि त्यातील उदाहरण आहे बघा 9वं उदाहरण आहे 700 रुपयाची दशादशे 10 रुपये दराने किती वर्षात 847 रास होईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला कोणकोणते मुद्दे दिलेत? मग एक आपल्याला मुद्दल दिलेले आहे. मुद्दल म्हणजेच पी बरोबर 700, दर किती दिलेला आहे आपल्याला 10 रुपये दराने, आणि रास दिलेली आहे 847 रुपये. तर आपल्याला याच्यातून मुदत काढायची आहे, म्हणजेच किती वर्ष लागतील ते काढायचं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहावं लागेल. म्हणजेच काय सूत्र? ए बरोबर पी कंसात 1 अधिक आरचा आर/100 चा n-वा घात. या सूत्रामध्ये आपल्याला या किमती टाकाव्या लागतील. मग ए किती दिलेले आहे? 847 बरोबर. पी किती दिलेलं आहे? 700. पी दिलं 700. आता 1 अधिक आरचा आर/100 चा n-वा घात. n दिलेलं आहे का आपल्याला? नाही. n आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामुळे आपण आता n काढू. n काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग आता आपल्याला यांचे छेद समान करून घ्यावं लागतील अगोदर. 847 बरोबर 700. आता ह्या 1चा छेदसुद्धा आपल्याला 100 करावं लागेल. म्हणजेच 1ला आपल्याला कितीनं गुणावं लागेल? 1ला सुद्धा 100नं गुणावं लागेल. म्हणजे 100, 1ला 100नं गुणलं म्हणजे 100 येतात. अधिक आर. आर किती दिलेलं आहे? हां, आर जे दिलेलं आहे त्या आरची किंमत दिलेली आहे आपल्याला. आरची किंमत 10 रुपये चा n-वा घात. तर मग 847 बरोबर 700. आता हे होतील 110 छेद 100 चा n-वा घात. म्हणजेच n आपल्याला इथे काढायचं आहे. nची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. मग 847. आता nची किंमत आपल्याला काढायची सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? 847 छेद. आता हे इकडचे गुणिले असल्यामुळे इकडे आल्यावर हे काय होतील? हे भागिले होतील बरोबर. आता याचं सुद्धा तसंच करायचं. आता ही वरची संख्या खाली जाईल, खालची संख्या वर येईल. 100 छेद 110 चा याचा सुद्धा कितवा घात आहे? तो n-वा घात आहे. मग आता आपल्याला यांची आपल्याला काटाकाटी करता येतं. आपल्याला आता 100 आणि 110 याला कितीनं भाग जाईल आता आपल्याला? तर याला भाग जाण्यासाठी हा 1 शून्य कटला आणि हा 1 शून्य कटला. आणि 700 जे आहेत तर या 700ला आपण भाग देऊ शकतो. तर या 700ला आपण भाग देऊ. रेडी मी. हां, 847 छेद 700 बरोबर. तर याला आता आपण इथे इथला 1 शून्य कटला, इथला 1 शून्य कटला बरोबर. आता इथं जाईल 7नं भाग जाईल आपल्याला. 7 1 7, 7 1 7 0 0, 7 1 7, 7 2 14 आणि 7 1 7. म्हणजे काय राहिले आता? हे 121 छेद 100 बरोबर 10 छेद 11 चा
n-वा घात. 10/11चा n-वा घात, किंवा आपण याला काय करू शकतो 110 आणि हे 100. म्हणजे हे एक एक शून्य कटलेलं आहे. तर आता 121 आणि हे 100. तर 121 हा कशाचा वर्ग आहे, कशाचा वर्ग आहे हा, तर हा 11चा वर्ग आहे. म्हणून हे 11 आणि हे 100 हा कशाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. बरोबर 11/10 कंसाचा n-वा घात. म्हणजेच n-वा घात म्हणजेच काय, आता काय आलेलं आहे, आता हा वर्ग संख्या आलेली आहे. म्हणून nची किंमत बरोबर किती येईल, 2. या दोन्हीचं आपण काय केलं, वर्गमूळ घेतलं. म्हणजेच याचं वर्गमूळ किती आलेलं आहे, याचा सुद्धा वर्ग हा 121/100च येतो. म्हणून nची किंमत बरोबर 2 वर्ष. 2 वर्ष. तर इतकी रास होण्यासाठी किती वर्षात होईल, तर ही 2 वर्षामध्ये 847 एवढी रास होईल. 2 वर्षात रास 847 होईल. 2 वर्षात रास 847 रुपये होईल. 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. तर आता हे 10 जे उदाहरण दिलेलं आहे, 10 रुपये दराने होणारे 20,000 वरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या दोन्ही व्याजामधला आपल्याला फरक काढायचा आहे. मग चक्रवाढ व्याज आपण सुरुवातीला काढून घेऊ. चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहू आपण. A बरोबर P कंसात 1+R/100चा n-वा घात. सुरुवातीला आपण हे काढून घेऊ की किती रक्कम होईल ती. तर मग A बरोबर P किती दिलेलं आहे, 20,000 गुणिले 1+R वाढीचा दर किती आहे, 8/100 कंसाचा n-वा घात. आता आपण याच्या किमती ठेवल्या. आता आपण याचा छेद समान करून घेऊ, या 1चा आणि 8/100चा म्हणून A बरोबर 20,000 गुणिले 1ला आपण आता इथं 1चा छेद 100 होण्यासाठी आपल्याला दोन्हीला काय करावं लागेल, आपल्याला इथं 100नं गुणावं लागेल. म्हणून 100+8चा n-वा घात म्हणजे किती, दुसरा दिलेला आहे वर्ग. म्हणून A बरोबर 20,000 गुणिले 108/100चा वर्ग. म्हणून A बरोबर 20,000 गुणिले 108/100 2 वेळा लिहावं लागतील आपल्याला. हे 2 वेळा आपण लिहिले 108/100. तर आता बघा, आता आपल्याला इथं काटाकाटी करावं लागेल. हे 2 शून्य कट करू, हे 2 शून्य कट करू, हे 2 शून्य कट करू, हे 2 शून्य कट करू. बरोबर. आता राहिले मग इथं A बरोबर 2 गुणिले 108 गुणिले 108. तर इथं येतं A बरोबर 2,33,328 2,33,228.
2,33,000, 2,33,000, तर आपण गुणाकार केल्याच्यानंतर 23,328 एवढं आपलं चक्रवाढ व्याज, एवढं आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज बरोबर 23,328, 23,328. ही कशाची किंमत आलेली आहे? आपली एची किंमत आलेली आहे. एची किंमत आपण काढत होतो ना, तर ही एची किंमत आलेली आहे. तर मग चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याजाचं सूत्र कसं आहे? चक्रवाढ व्याज बरोबर ए मायनस पी, हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 23,328 मधून किती काढावे लागतील आता आपल्याला? हे 20,000, 20,000. मग त्याच्यातून 20,000 गेल्यानंतर 3,328, 3,328 हे आलं आपलं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. मग आता आपल्याला सरळ व्याज विचारलं. दुसरा मुद्दा जे विचारला तो विचारलेला आहे सरळ व्याज. तर मग आता आपण सरळ व्याजाचं सूत्र लिहू. सरळ व्याजाचं सूत्र कसं आहे? PNR छेद 100, PNR छेद 100. मग पी किती दिलेलं आहे? पी दिलेला आहे 20,000. एन किती दिलेला आहे? एन दिलेला आहे 2. आर किती दिलेला आहे? 8 भागिले 100. मग आता याचा आपल्याला भागाकार करून याचं सरळ व्याज आपल्याला मिळून जाईल. ही शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. तर मग इथं राहिलं 200 गुणिले 2 गुणिले 8 एवढे राहिले. तर याचा गुणाकार येतो 3200. मग सरळ व्याज किती आलं? 3200 आलेलं आहे. आणि आपल्याला दोन्ही व्याजामधला फरक विचारलेला आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक. मग चक्रवाढ व्याज किती आलेलं आहे? 3,328 मधून आपल्याला किती वजा करावं लागतील? 3200. मग यांची वजाबाकी येते 128 रुपये. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे? 128 रुपयाचा. मग इथं लिहू आपण चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 128 रुपये आहे. हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सर्वचे सर्व आपला उदाहरण संग्रह 14.2 हा संपलेला आहे. चांगल्या पद्धतीनं याची प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.